व्ह्यू खूप भारी आहे मित्रांनो. इकडून तुम्हाला हलकीची झलक दिसत असेल तर डायरेक्ट आतमध्ये जाऊया. इथं आपल्याला छोटा साप दिसलाय, तर मित्रांनो आपण जाऊ बघू. अडकतोय ह्याच्यासारखं. काय भावानं, कुठून आलात तुम्ही? नाशिकवर. नाशिक का? कसं वाटलं तुम्हाला इकडे येऊन? एकदम मस्त, एकदम मस्त. तर मित्रांनो प्रेशर बघा किती, पाण्याचा प्रेशर खूप फास्ट आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर ब्लॉगच्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि नाशिक सिरीजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो शेवटी शाळेत बघितलेलं स्वप्न आज पूर्ण होतं आहे मित्रांनो, ते पण एका माझ्या शाळेतल्या मित्रामुळे. तर मित्रांनो लहानपणी जेव्हा आमची सहल गेली होती, मी त्र्यंबकेश्वर ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, नाशिक जवळील भंडारदरा येते. तर मित्रांनो आज आपण तिकडेच चाललो आहे. अमरेला वॉटरफॉल येते, कारण की इंस्टाग्रामवरती खूप खूप व्हायरल होते ती जागा. आणि त्या जागेला बघायच्या नादामध्ये मित्रांनो मी पुन्हा त्या ठिकाणी जाणार आहे जिथे आमची शाळेची पिकनिक गेली होती मित्रांनो. तर आता आपण थोड्याच वेळात निघणार आहोत आणि अचानक रात्री प्लॅन झाला आहे. ते पण अमोलचे मित्रमैत्रिणी जे त्याचे क्लासमेट आहेत कॉलेजचे, ते बोलले की आम्ही सकाळी चाललो आहे, तुम्ही येत आहे का? आणि आम्हाला फक्त हा म्हणण्याचं फक्त हे होतं की आम्ही हा म्हणलो आणि सकाळी निघलो. तर मी एक सेकंड पण विचार नाही केला, बोललो डायरेक्ट निघायचं तर निघायचं. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे भंडारदरा येथे अमरेला वॉटरफॉल बघायला. आणि मित्रांनो तिकडे जाताना आपल्या शाळेतल्या पण आठवणी खूप ताज्या होणार आहेत आणि आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे मित्रांनो. तर आता आपण जाऊया आणि आज मोठो ब्लॉग पण बघायला भेटेल, पण आज मोठो ब्लॉग थोडा कमी असेल, जागेचा जास्त व्हिडिओ असेल. तर लास्टपर्यंत बनवून राहा मित्रांनो. आणि कुठे ती जागा, किती वेळ लागतो, सर्व तुम्हाला सांगणार आहे आणि कसा कसा एन्जॉय करणार आहे ते सुद्धा तुम्ही बघाल मित्रांनो. तर चला आता आपण निघूया. गणपती बाप्पा मोरया. चला तर मित्रांनो चला आता प्रवास चालू करूया आपला. आणि सकाळ सकाळ शिवाय पडल्यात आपला, कारण की ऑलरेडी उशीर झाला आपल्याला निघायला. तर गणपती बाप्पा मोरया. तर दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं. चला ठीक आहे मित्रांनो, हे थांबलेच बघा इथे. सॉरी मार 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 त्याला. चलो निघूया मित्रांनो आता आपण. मोकळा रस्ता, त्यामुळेच मी गाडी पळवतोय, नाहीतर मी पळवणार नाही त्याची गाडी. लोक शिवाय पडतात मग. लिन मारायला अजून आपल्याला तेवढं जमत नाही, आपण तेवढे रिक्स नाही घेऊ शकत लिन मारायचे, कारण की उगाच लिन मारायला जायचं झोपायचं खाली. आपल्याला भंडारदराला जायचं, आपल्याला तर एन्जॉय करायचं. चमया बोलू तर मित्रांनो जे पण या माझ्या ज्या गाड्या आहेत, जसं आपले MT झाली, R15 झाले, ज्यांना पण छपरी बोलतात, तर मित्रांनो खरं तर गाडी कधी छपरी नसते. छपरी असतो तो रायडर, ते ड्राईव्ह करतोय तो छपरी असतो मित्रांनो. कारण कुठल्या पण गाडीला छपरी बोलू नका, कारण खूप लोक ड्यूकला सुद्धा छपरी बोलतात. ती पण माझी ड्रीम बाईक आहे मित्रांनो ड्यूक सुद्धा, कारण खूप छान आहे मित्रांनो ती बाईक. तुम्ही RC घ्या किंवा नेकेडमध्ये 390 घ्या, खूप भारी वाटतं मित्रांनो. तर वाव, पुढचा क्लायमेट पण किती सुंदर झालाय बघा ना, जास्त ऊन नाही काय नाही, एकदम परफेक्ट. A few minutes later. मी थोडासा अँगल सेट करत होतो, कारण की मगापासून मला वाटत होतं जरा लय खालचा अँगल दिसतोय. म्हणजे फक्त मीटर दिसत होतं, पुढचं नेचर जास्त नव्हतं दिसत. तर आता पुढचं पण तुम्हाला थोडंफार दिसेल. तर सॉरी फॉर माय मिस्टेक. तसं पण काय तर हायवेच होता, एवढं काय ना. होय गाडीत माझ्या भरत का मजा केलंय, ठीक आहे ना. आम्ही पण जाताना असंच करतो. आता का आपण प्रोफेशनल व्हायची ऍक्टिंग केलीच पाहिजे थोडी, बाईकवर आहे ना. तर मित्रांनो या रोडला आपल्याला आतमध्ये जायचंय. आपण चुकून पुढे गेलतो, जाऊ द्या. आपल्याला काय थोडी राईड पण झाली, पुढचं नेचर व्ह्यू पण भेटला आणि रस्ता पण कळाला. की कधी कधी मित्र पण नका विश्वास ठेवू, लोकेशनवर पण विश्वास ठेवू, आहे की नाही. आणि रस्ता बघू शकतो तुम्ही किती भारी वाटते. आणि एक पदरी हा रस्ता, म्हणजे आपल्याला सांभाळूनच जावं लागेल. हॉर्न देत ते जावं लागते बाबा. इथे माते बघा छोटे छोटे खडे असतात, त्यामुळे गाडी इकडून सावकाश चालवायला लागणार. पण रस्ता लय भारी आहे, वाटलंच मला वरच उडणार गाडी. हे बघा मित्रांनो, हा जो नेचर आपल्याला बघायला भेटतोय ना, खूप भारी आहे मित्रांनो. हे बघणं आपलं नशीब आहे. तर मध्ये मध्ये अशा वातावरणामध्ये गेलं पाहिजे,
थोडी शांती समाधानासाठी स्वतःच्या. स्टॉप. अहो नाही थांबू शकत, आम्हाला जायचंय लवकर, उशीर झालाय. सॉरी. भंडारदऱ्याच्या दिशेने जाताना मित्रांनो मला खरंच ते शाळेतले दिवस आठवावे लागले. आता कसं आम्ही मस्ती करत करत गेलो होतो बसमध्ये. बाप रे, गाणी वगैरे सगळं एवढं सुंदर होतं ना ते. तो दिवस नव्हता मित्रांनो माझ्यासाठी. काय बोलू तुम्हाला, अमृता समान. अमृता आमच्या शाळेतली अमृता नाही, अमृत 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 समान असं बोलायचं मला. तर मित्रांनो हा वाला भंडारदरा रोड पाहू शकता तुम्ही. आणि देवा धन्यवाद, परत मला इकडे येण्याचा चान्स दिला तो, ते पण माझ्या मित्र तो. आपण होता का त्या पिकनिक मध्ये. आणि तुम्हाला एक सीन सांगता आमचा, असं सांगावं नाही पण आम्ही ज्या बोटिंग करायला गेलो ना तिकडे भंडारदऱ्यामध्ये बोटिंग करायला गेलो, त्याच्यामध्ये 2 बोटी होत्या. त्यातली एक बोट पलटता वाचले होते आणि त्या बोटीमध्ये मी होतो. म्हणजे विचार करू शकता तुम्ही, ऍडव्हेंचर मी तिथं ऍडव्हेंचर असं आहे. म्हणजे ऍडव्हेंचरची कमी नाही, माझ्यासोबत याल तुम्हाला सगळं बघायला भेटेल. चांद तू न बतला मी चावळ. काय रे कावळा नाही रे, मी कसं कावळा असं. चांद तू न बतिला निभावरा चकोर मी. तर मित्रांनो हा बघा पाहू शकता रस्ता खूप सुंदर आहे मित्रांनो. आणि बापरे खाली काय व्ह्यू आहे, भारी व्ह्यू येते इथे बघा. प्रत्येक जण फोटोशूटला थांबले, आपण पण फोटो वगैरे काढू. तर मित्रांनो इकडे गाडी लावली आहे आणि इकडे आपण व्ह्यू बघायला थांबलोय. पाहू शकता तुम्ही किती सुंदर व्ह्यू येते मित्रांनो. तर आपण थोडं खाली जाऊया आणि व्हिडिओज काढूया. आणि केसांचा अवतार बघा माझ्या, हेल्मेट घातलेलं केस वाकडे तिकडे झालेत. तर पुढे जाऊया आपण आणि व्हिडिओज काढूया. चला. A few moments later. तर मित्रांनो आता चला फोटो वगैरे काढून झालेत आपले. तर आता आपण निघूया इथून. मित्रांनो इकडे एक रायडर कपल थांबलेले. आई शपथ एवढे भारी ना, दोघांनी पण सेम ब्लॅक कलरचे हेल्मेट घातलेला, आपल्याकडे आहे तसा सेम. आणि त्यांची पण एमटी होती, पण त्यांची ब्लॅक कलरची एमटी होती. आणि दोघं पण एवढे सुंदर एकमेकाचे फोटो काढत होते ना, एवढं क्यूट वाटत होतं ना दोघांना बघून. तो किती भारी यार कपल आहे. असंच कोणतरी साथी भेटली पाहिजे आपल्याला, जी राईड मध्ये सोबत असेल. भले कॅमेरा असेल तरी चालेल, पण असावे एक तरी पार्टनर अशी जी राईड मध्ये सोबत असावे. मित्रांनो विचार करा, इकडेच एवढं भारी, कोकणात किती भारी असेल. तर आपण कोकण ट्रिप पण करूया, प्रयत्न करू आपण कोकणात जायचा. मला ऍक्च्युली कोकणातले आंबे खायचे होते, पण आता कोकणात जाऊन आंबे आणणार कोण. तर टर्निंगला थोडंसं गाडी हळू चालवावीच लागणार आता. वळणाचा रस्ता हो भारी. आता तर एकच गाणं आठवते मला हे रस्ते बघून. बिन कुछ कहे बिन कुछ सुने हाथों में हाथ लिए, 4 कदम बस 4 कदम चल दो ना साथ मेरे. ओ बिन कुछ कहे बिन कुछ सुने हाथों में हाथ लिए, 4 कदम बस 4 कदम चल दो ना साथ. मी माझ्या गाडीला बोललो 4 कदम, तुम्ही कुठे येता माझ्यावर. काय बाबा नमस्कार. ओ हो भाई कुठे आलोय आपण, खाली बघ. आई शपथ भाई शपथ यार, थांबा इथे येऊन फोटो काढू आपण इथून एक. का भारी यार व्ह्यू, भाई साहब काय व्ह्यू होता यार. तर इथेच लावूया गाडी आपली, कारण पुढे जागा नाही मित्रांनो. तर मित्रांनो आपण भंडारदरा वॉटरफॉलच्या इथे पोहोचलो आहोत, म्हणजे आपला अंब्रेला वॉटरफॉल. तर मित्रांनो आतमध्ये जाऊया आणि ज्या प्रकारची हाईप इंस्टाग्रामला केली आहे, खरंच आतमध्ये तसं काय आहे का बघूया. चला. तर मित्रांनो पाहू शकता भंडारदरा धरण, इकडे आतमध्ये जायचं आहे आपल्याला. आणि इकडे बाजूला तुम्ही पाहू शकता मित्रांनो किती सुंदर आहे बघायला. पहिले आतमध्ये पण जायचं, पण बाहेरचं पण वातावरण बघून घ्या, खूप सुंदर वाटतंय हे बघा. आणि खरं वातावरण तर आतमध्ये जे आपण बघायला आलोय. तर मित्रांनो आपण जाऊ बघू, अडकतोय ह्याच्यासारखं. जाशील ना सक्सेसफुली आतमध्ये आलो आपण, म्हणजे आपण बारीक आहे मित्रांनो. कोण बोललो मला झाड
कॅमेरा पकड, मी येतोय. अरे तू काय, तू छोटा आहे, तू गेटच्या इथून पण येशील खालून ये. तर मित्रांनो आता इथून आपल्याला सरळ सरळ जायचंय आणि काय लोकेशन आहे भारी यार, खरंच खूप भारी वाटतं बघतानाच मित्रांनो. तर आता आपण जाऊया पुढे आणि तुम्हाला जे मेन दाखवायला आलोय आंब्रेला वॉटरफॉल तिकडे जाऊया. तर मित्रांनो मागे बघू शकता लेडीज लोक मस्त रील बनवतात. एक याच्या मागे एकी उभी राहा, एकीच्या मागे उभी राहा. मित्रांनो इथं आपल्याला छोटा साप दिसलाय, दिसला का? हे बघा किती छोटासा क्यूटचा साप आहे. इकडे आलात तर थोडंसं जपून, कारण की असे साप पण इकडे आहेत. तर भिजायचं का आपल्याला? हा मग कपडे कसे लागले काय टाकलं? नहीं हम तो नहीं भीगेगा बाबा, हमको पहले वार्निंग मिला है बारिश में मत भीगो. तर मित्रांनो आता आपण आतमध्ये जातोय आणि आतमध्ये जाऊन डायरेक्ट आपण व्ह्यू चेक करूया कसा येणार आहे कसा नाही. तर चला आतमध्ये डायरेक्ट जाऊया. चला, गर्दी तर आहे आतमध्ये पण व्ह्यू खूप भारी आहे मित्रांनो. इकडून तुम्हाला हलकीची झलक दिसत असेल तर डायरेक्ट आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो. समोरच आपला वॉटरफॉल आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इथे थोडीशी गर्दी वाढलेली आहे, जास्त नाही पण आज सॅटर्डे असल्यामुळे थोडीफार गर्दी आहे. मित्रांनो मध्ये गॅप सुद्धा आहे इथे छोटासा आणि आपलं वॉटरफॉल समोर बघा. आतमध्ये जाऊ आणि बघू. आणि गर्दी इथूनच दिसते खूप आहे तिकडे पुढे. तर आता जास्त पुढे नको जायला, आपण वरतून पण इकडून व्हिडिओ काढू, फोटो काढू, मग पुढे दाखवतो. चला. तेव्हा सगळे उड्या बिड्या मारून उतरायला लागले तेव्हा तिथे काय. तर मित्रांनो वरून उड्या बिड्या मारायला लागतात, पण तुम्हाला जसं बोललो मी व्हिडिओमध्ये दाखवलंय थोडं तरी आहे. काय गर्दी गर्दी किती गर्दी बाबा, मला वाटलं नॉर्मल असं सगळं. मित्रांनो आता आपण तिकडे जाऊया आणि थोडे फोटो व्हिडिओ काढूया, कारण की पूर्ण गर्दीमध्ये एकदम काय ते किचकिच किचकिच वाटतेल. तरी आपण करू. तर वाईट चुकी वाट लागणार आहे आपल्याला. चला चला. तर मित्रांनो पाहू शकता आता आंब्रेला वॉटरफॉल तुम्हाला जवळूनच बघायचा होता ना. हे बघा हा आहे आंब्रेला वॉटरफॉल आणि खरंच खूप सुंदर आहे मित्रांनो. आता पाण्याचा आवाज एवढा भारी वाटतो ना ऐकायला. इथे यायचं होतं, आलो, खूप एन्जॉय केला, फोटोज रील वगैरे सर्व काढले. तर येऊन नक्की बघा. चला. आणि गर्दी बघा किती वाढली आता, फक्त फोटोज काढायला तिकडे गर्दी वाढली, एवढी विचार करू शकता तुम्ही. तर मित्रांनो हे बघा इथे सगळे आले होते. काय भावानं कुठून आलात तुम्ही? नाशिकवर. नाशिकचे आहेत का? कसं वाटलं तुम्हाला इकडे येऊन? एकदम मस्त. तर तुम्ही मित्रांनी प्लॅनच केलं का आज सकाळी यायचं म्हणून? कसं वाटलं फोटो वगैरे काढून तुम्हाला? काय अच्छा, तर कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांनी इकडे येऊन? खूप भारी वाटलं ना. तर मित्रांनो असंच एन्जॉय करा, सगळे मित्र सोबत राहा, भारी वाटलं तुम्हाला पण भेटून. चला 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 चला. तर मित्रांनो झालं आता फिरून आपलं. आता आपण बाहेर जाऊया इथून, कारण की भरपूर उशीर झाला आपल्याला इथे आणि आता ऊन पण वाढले आणि रोज पावसाचं वातावरण असतं पण आज पाऊसच नाही पडलाय, जास्त ऊन आहे. तर आता आपण बाहेर जाऊया आणि थोडं त्या साईडला पण आहे जे वाहतं पाणी त्या साईडला जाते, सगळे तिकडे एन्जॉय करतात. तर आम्ही तुम्हाला तिकडे जाऊन दाखवूया. चला चला मित्रांनो आपण खाली जाऊया आणि खालती सुद्धा आहे इकडे जे वॉटरफॉलचं वाहतं पाणी ते इकडेच येते. आपण वॉटरफॉलच्या वाहत्या पाण्यात सगळे मजा करतात, त्यांना आपण बघूया. चला. A few minutes later. आता आम्ही शॉर्ट्स वगैरे आणलेले, पहिलीचा मूड खराब होता, बोला आता पोहायला जायचं तर जायचं. तर डायरेक्ट आपण पोहायला जाणार आहे. पोहायला म्हणजे खाली फक्त भिजणार आहे, जास्त काय नाही. ते बघा ते किती घाबरत येते बापरे. ये लवकर टाक पाय, ये लवकर. तर मित्रांनो प्रेशर बघा किती, पाण्याचं प्रेशर खूप फास्ट आहे आणि तरी पण आम्ही थांबलो इकडे. अरे हा बघा अजून येतोच आहे, किती कधी वाजता येतो. हे लवकर पाणी उडालं का मारा झाला ते. असं दे ना भैया ना. प्रेशर इज व्हेरी
प्रेशर इंग्लिश. अरे थांबे निघू दे मला इथं उभं राहता येत नाही. डायरेक्ट प्रेशरने पुढे जाते ना. डायरेक्ट पुढे निघतो माणूस. तर मित्रांनो मजा यायला लागली पाण्यामध्ये. तर प्रेशर भरपूर आहे पाण्याचा. जास्त वेळ आतमध्ये नाही बसणार आहे, थोडं बाहेर आहे, तो मजा तर येते भरपूर. तर मित्रांनो आता कपडे वगैरे चेंज केलेत आपण आणि आता आपण बाहेर निघूयात, कारण की खूप वेळ झाला, आपल्याला घरी पण जायचं आहे. आणि आता मोठं ब्लॉग वगैरे काय नसेल, कारण की खूप थकलो आहे मित्रांनो. आणि पाण्यात जाऊन तर खूप बरं वाटलं, थोडं रिलॅक्स वाटलं मला की आज थोड्या दिवसांनी मी थोडासा बालिशपणा करत होतो, मस्ती करत होतो, खूप मजा आली आतमध्ये पाण्यामध्ये. तर आता आपण चेंजिंग वगैरे करून घरी जाऊया आणि जाताना काहीतरी खाऊया रस्त्यामध्ये. आणि आता मोठं ब्लॉग वगैरे नाही करणार, कारण की लवकर घरी जायचं आहे. 2 तास ड्राईव्ह करायची आहे मला, तर आता झोप यायला लागली, तर झोपेत जास्त ड्राईव्ह नाही करू शकत. तर आता आपण जाऊया पुढे, चला.